औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त किमतीने युरिया खताची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या हुन्नूर येथील एका कृषी सेवा केंद्रावर अखेर प्रशासकीय बडगा उगारण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यातील हुन्नर येथील मेसर्स गोवर्धन कृषी सेवा केंद्र आणि त्याचे चालक गोवर्धन एकनाथ होळकर यांच्या विरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे खत निरीक्षक हरिदास भीमराव बोंगे यांनी 14 जानेवारी 2026 रोजी हुन्नर येथील गोवर्धन कृषी सेवा केंद्राची अचानक तपासणी केली. या तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जादा दराने विक्री, युरिया खताची चढ्या दराने विक्री केल्याचे देयकांवरून सिद्ध झाले. दुकानातील प्रत्यक्ष साठा आणि ई-पॉस मशीनवरील साठा यात मोठी तफावत आढळली. साठा पुस्तक अद्ययावत नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रकाराबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्याकडे सुनावणी ठेवण्यात आली होती. 6 एप्रिल आणि 15 एप्रिल अशा 2 वेळा संधी देऊनही दुकान चालक सुनावणीस अनुपस्थित राहिले. अखेर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. खत निरीक्षक हरिदास बोंगे यांच्या फिर्यादीनुसार खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 3(3) आणि जीवनाशक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3(2)(c) व 71(a)(2) नुसार गोवर्धन एकनाथ होळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.